हॅलो नमस्ते, मी वैशाली, तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण मस्त अशी टिफिन सिरीजसाठी छान अशी सोयाबीनची आणि चणा डाळीची भाजी बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सोयाबीन आहे ना भिजून घ्यायचे आणि त्यांना व्यवस्थित बारीक कापून घ्यायचं. चण्याची डाळ भिजायला घालायची आहे. नंतर इथं बघू शकता कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण ठेचून घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे मिरची, कांदा, टोमॅटोला आणि कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी. तर बघू शकता कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं. तेल तापल्याच्या नंतर आहे ना आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे मोहरी घालून झाली की याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता. नंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे. हिंग टाकून झाल्याच्या नंतर ज्या मिरच्या कापून घेतल्या होत्या आपण उभ्या त्यासुद्धा याच्यामध्ये टाकायच्या आणि ठेचलेला लसूण घेतला होता तो सुद्धा टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर लगेचच याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कांदा टोमॅटोला ना तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे बरं का. ही भाजी ना एकदम करायला सोपी आहे, त्याच्यामुळे काय अवघड नाही. याच्यामध्ये कोणतंच वाटण घाटण घालायचं नाही आपल्याला. एकदम झटपट अशी भाजी होते ही बरं का. तर नक्की ट्राय करून बघा बरं का. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती का, व्यवस्थित कांदा टोमॅटोला आहे ना परतवून झालं की आपल्याला चण्याची डाळ घालायची आहे. याच्यामध्ये चण्याची डाळ घालायची गरजेची आहे, कारण चण्याच्या डाळीने जी चव येते ना या भाजीला खूपच भारी. तुम्ही याच्याऐवजी दुसरी डाळ घालू शकता, मुगाची डाळसुद्धा किंवा मसूरची डाळसुद्धा तुम्ही टाकू शकता बरं का. तर मी इथं चण्याची डाळ घातलेली आहे. व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर आहे ना इथे मी सुके मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हळद घेतली आहे, नंतर मी याच्यामध्ये मालवणी मसाला, आपला घरगुती मसाला आणि धना पावडर टाकली आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा मसाल्यांना आहे ना चांगलं परतवून घेतलेलं आहे भाजीमध्ये, डाळीमध्ये. डाळीला छान असं आहे ना तेलामध्ये परतवून घ्यायचं, म्हणजे ना डाळीला चांगली चव लागते. त्याच्यानंतर बघू शकता आम्ही याच्यामध्ये जे सोयाबीन भिजायला घातलं होतं ना त्या सोयाबीनला ना व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे, चांगलं बारीक कापून घ्यायचं आहे बरं का. बारीक कापल्याने काय होतं, मसाला सगळा व्यवस्थित सोयाबीनला लागतो आणि भाजीची चव जास्त वाढते, एक नंबर लागते भाजी बरं का. त्यामुळे तुम्ही पण अशीच आहे ना सोयाबीनला ना भिजून कापून घ्या आणि सगळं पाणी काढून घ्या त्याच्यातलं. तर त्याच्यानंतर बघू शकता पाणी आपल्याला आहे ना मीठ घालून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ना काय करायचं बघू शकता आपल्याला एक ग्लासभर आहे ना याच्यामध्ये पाणी घालायचं बरं का. मी इथं छोटा ग्लासभर पाणी घेतलं होतं आणि ना पाणी घालून झाल्याच्या नंतर आहे ना आपल्याला याला झाकण देऊन ना शिजायला ठेवायचं आहे, कारण डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे याला झाकण देऊन शिजायला ठेवायचं आहे. तर इथं बघू शकता 5 मिनिटानंतर आपली भाजी अशी दिसते, म्हणजेच शिजून झालेली आहे व्यवस्थित अशी आपली भाजी. बघू शकता अशा प्रकारे जर तुम्ही ही भाजी बनवली ना तर तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि सकाळची घाई गडबड असते आपल्याला डब्याची, तेव्हा जर ही भाजी बनवाल ना एकदम झटपट अशी भाजी तयार होते. खूप जास्त काही याला त्रास नाही आहे करायला किंवा वाटण खाटण करायचं नाही आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत असाच नवीन व्हिडिओ बरोबर भेटूया उद्या पुन्हा. बाय बाय.